नमस्कार, आर्या न्यूज देख रहे हैं आप और मैं आपके साथ अलका सिंह। आपका महाराष्ट्र में आपका स्वागत है। खबरों में आगे बढ़ते हैं। औरंगाबाद में भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा की सभा संपन्न हुई है। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा की आज लोकसभा के साथ साथ नगर चुनाव को लेकर शहर में बैठक हुई। इस बैठक में राज्य के कई मंत्री और नेता मौजूद रहे, लेकिन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित रहे। बैठक का समय 6:30 बजे था। जेपी नड्डा का भाषण शुरू होते ही कुर्सियां गिर गईं। सभा का आयोजन अस्त व्यस्त तरीके से किया गया था। जो छत्रपति शिवाजी महाराज की पवित्र भूमि है, उसमें आने का सौभाग्य मिला। मैं वीर छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेकर नमन करके अपनी बात को प्रारंभ करता हूं। मैं जब संभाजी नगर आया हूं तो मुझे ऋषिकेश्वर ज्योतिर्लिंग को भी नमन करते हुए, इस पवित्र भूमि, पुण्य भूमि को नमन करते हुए जी मैं अपनी बात को प्रारंभ। वह सांगली में पत्रकारों से बात करते हुए केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कहा कि ठाकरे और अंबेडकर के गठबंधन का कोई असर नहीं होगा, क्योंकि मेरे पास भीम शक्ति है। और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। जे बंड केलेलं आहे ते साधं बंड नाही आहे, ते महाबंड आहे। शिवसेनेच्या एवढ्या 66 वर्षाच्या इतिहासामधलं एक जबरदस्त अशा पद्धतीचं ते महाबंड आहे। आणि एकनाथ शिंदे यांनाच जे धनुष्यबाणे जे सिम्बॉल आहे, इलेक्शन कमिशनकडून त्यांच्याबरोबर 2/3 मेजॉरिटी लक्षामध्ये घेता 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदार, म्हणजे अपक्ष सोडून द्या, पण शिवसेनेचे 40 आमदार आहेत, ते 40 आमदार आणि 13 खासदार जे आहे ते त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांना धनुष्यबाणे सिम्बॉल मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तशी बाजू इलेक्शन कमिशन समोर एकनाथ शिंदेच्या ग्रुपने मांडलेली आहे। आणि खरी शिवसेना जी आहे, ही खरी शिवसेना ही बाळासाहेबांची म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे असे आमचं मत आहे, आमची भूमिका आहे। आणि उद्धव ठाकरे यांना एक जबरदस्त अशा पद्धतीचा धक्का जो आहे, हा धक्का या निमित्तानं बसलेला आहे। एवढे आमदार त्यांना टिकवता आले नाही, त्याला तेच। अमरावती से डॉक्टर प्रगति पैनल ने पंजाब राव देशमुख शहरी सहकारी बैंक के बोर्ड का चुनाव जीत लिया है। उनके सभी 17 उम्मीदवारों ने जीत हासिल की है। प्रतिद्वंदी श्री शिवाजी पैनल खाता भी नहीं खोल सके। 16 सीटों के लिए 34.14% वोटिंग हुई थी। अगली खबर यवतमाल से है, जहां मेडिकल कॉलेज में कार्यरत रेजिडेंट डॉक्टरों का मामला सरकार के समक्ष लंबित है। महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स के नेतृत्व में सोमवार को राज्य के रेजिडेंट डॉक्टर हड़ताल पर चले गए, जिसमें यवतमाल स्थित मेडिकल कॉलेज के 150 रेजिडेंट डॉक्टर भी शामिल हैं। राज्य के सभी सरकारी मेडिकल कॉलेजों में अपर्याप्त और जर्जर छात्रावास छात्रों के लिए असुविधा का कारण बन रहे हैं। वहीं MARD ने सीनियर रेजिडेंट डॉक्टरों के नए 1432 पद सृजित करने, एसोसिएट और असिस्टेंट प्रोफेसर के अपर्याप्त पदों को तत्काल भरने, महंगाई भत्ता तत्काल लागू करने की मांग को लेकर हड़ताल का आह्वान किया। दिनांक 2 जानेवारी पासून पूर्ण मध्यवर्ती मार्च संघटनेने ऑल ओव्हर महाराष्ट्र हा स्ट्राईक पुकारलेला आहे। त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून स्ट्राईकवरती आहेत। तर त्यामधील ज्या प्रमुख मागण्या आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे ही SRच्या पोस्ट आहेत, जे 1432 जागेचा प्रस्ताव आहे तो गव्हर्नमेंटनी सँक्शन त्याला लवकरात लवकर द्यायला हवे। जे ज्युनियर रेसिडेंट आहेत त्यांना 1 वर्षाची बंधपत्रिका कंपल्सरी करण्यात येते, पण त्यासाठी पोस्टच राहत नाही। त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा। नंतर महागाई भत्त्यामध्ये सर्व रेसिडेंटला इन्क्लूड करण्यात यावे आणि त्याची थकबाकी पण देण्यात यावी। आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये सहकारी असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरच्या खूप जागा खाली आहेत, त्यामुळे गाईडशिप मिळण्यासाठी रेसिडेंटला प्रॉब्लेम होत आहे। तर त्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये पोलीस चौकी देण्यात यावी, जेणेकरून सुरक्षिततेमध्ये सर्वांना
अगली खबर वर्धा से है, जहां बजरंग दल द्वारा भव्य शौर्य यात्रा निकाली गई। वहीं इस यात्रा में बड़ी संख्या में बजरंग दल के कार्यकर्ता शामिल हुए। विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिला मुख्यालय ने इंदिरा मार्केट से भव्य शौर्य यात्रा का आयोजन किया गया और पूर्व वर्धा शहर जय श्री राम के नारों से गुंजायमान हो गया। शोभा यात्रा वर्धा शहर के सर्व संघ लेआउट ग्राउंड पर समाप्त होगी। इस यात्रा में भारी संख्या में बजरंग दल के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित रहे। बड़ी संख्या में बजरंग दल के कार्यकर्ता तालुकाओं के सदस्य भी मौजूद रहे। आष्टी प्रखंडामधून शौर्य यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहे। शौर्य यात्रेचं नेमकं हे असं आहे की जो आपण समस्त हिंदू समाजांनी बाबरी ढाचा पाडून जो समाजात एक शौर्याचा दिन होता, म्हणजे ज्या दिवशी 6 डिसेंबर 1992 रोजी ज्या दिवशी बाबरी ढाचा पाडला होता, तो एक संपूर्ण हिंदू समाजासाठी एक शौर्याचा दिवस आहे। आणि तोच शौर्य दिवस म्हणून आपण पूर्ण भारतभरात 6 डिसेंबर रोजी साजरा न करता गीता जयंती किंवा अदर कोणत्याही दिवशी साजरा करत असतो। तो 5159 वर्षे अगोदर श्रीकृष्णाने गीता जयंतीच्या दिवशी उपदेश दिला होता आणि आम्ही त्याला अनुसंगारून दरवर्षी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गीता जयंती साजऱ्या करण्याच्या उपलक्षामध्ये आम्ही पथसंचलन बजरंग दलाच्या वतीने या ठिकाणी काढत असतो। याच्यामधून समाजाला मेसेज देण्याचं झालं असं वक्तव्य असते की आज समाजामध्ये धर्मांतरण वाढत आहे, विभिन्न प्रकारचे असे कृत्य घडत आहे। हिंदू समाजांनी हिंदुत्वासाठी एकजूट येण्याची गरज आहे। जोपर्यंत हिंदू समाज एकजूट होणार नाही तोपर्यंत या हिंदू समाजावर असेच आळ बजरंग दलावरती अनेक वेळा आपण असं बघतो की बा जे दुसऱ्या धर्माचे लोक आहेत ते हिंदू धर्माची चादर ओढून आपल्याला स्वतःला हिंदू दाखवून हिंदू जे कमी वयांची मुली आहे त्यांना ते बळगावून आपल्या धर्माकडे आकर्षित करतात किंवा त्यांच्यासोबत प्रेम प्रकरणचे असे वादविवाद निर्माण करून त्यांना हे करतात। अशा सर्व आपल्याला लोकांना अवेअरनेस आणायचं आहे की कुठल्याही प्रकारे अशा प्रेम प्रकरणामध्ये पडून किंवा जे हे आमिष दाखवतात दूसरे धर्माचे लोग त्यामध्ये आपल्या हिंदू मुली। देवली बजरंग दल से आया हूँ मैं नगर संयोजक। हम इस शौर्य यात्रा में सब शामिल होने आए हैं। बजरंग दल सभी चीज़ की निंदा करता है। जैसा अभी हमारे देवताओं पे हमने जब दिवाली में पटाखे हुए थे उसका भी निषेध किए। जो लव जिहाद का मसला चल रहा वहीं सिंधुदुर्ग में पत्रकारों से बात करते हुए भाजपा विधायक नितेश राणे ने कहा कि सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या नहीं की बल्कि उनकी हत्या की गई। क्या कुछ कहा, आइए आपको सुनवाते हैं। सकाळी जो मी एक व्हिडिओ माझ्या ट्विटर हँडलवर टाकलेला आहे, काही दिवसा अगोदर रूप कुमार शहा म्हणून जे कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यांनी बाहेर येऊन असं स्पष्ट माहिती दिलेली आहे की सुशांत सिंग राजपूतचा आत्महत्या झाली नाही, त्याची हत्या झालेली आहे। ते पोस्टमॉर्टम करत असताना त्यांना व्हिडिओग्राफी पण करायला दिली नाही। त्याच्या स्टेटमेंट नंतर असंख्य लोकांना मी सोशल मीडियावर सगळ्यांना त्यांच्याच अस्तित्वावर कामावर त्यांनी बोललेले सत्यावर प्रश्न उचलण्याचं काम झालेलं होतं की बाबा हे रूप कुमार शाह खरंच कूपर हॉस्पिटल। अगली खबर जलगांव से है, जहां विधायक चंद्रकांत पाटिल ने लक्ष्य वेदी के माध्यम से एकनाथ खड़गे की सौभाग्य मंदाकिनी खड़से परिवार की 33 हेक्टेयर 41 आर भूमि की खुदाई कर 400 करोड़ के भ्रष्टाचार का सनसनीखेज आरोप लगाया है। वहीं विधायकों ने एसआईटी जांच की मांग की है। राज्य सरकार ने इन मामलों पर संज्ञान लिया और आज एटीएस अधिकारियों की एक टीम मुक्ताई नगर में दाखिल हुई। वगैरे ना आम्ही फक्त पहिल्यांदा सर्वे करणार। एटीएस अजून डीजीपीएस सर्वे आहेत, काही एकच नाही सर्वे, त्याच्या डीजीपीएस आहेत, एक टेक्निकली एक दुसरे वेगवेगळ्या मशीनने काम करतो, लीडर सर्वे असतो, त्या पद्धतीने सगळं। गट नंबर 225 मध्ये गौण खनिजाबाबतचं उत्खनन त्याबाबतची वस्तुनिष्ठ मोजणी करण्यासाठी या ठिकाणी एटीएसची टीम आलेली आहे। त्यानुसार या ठिकाणी एटीएसची मोजणी होईल, त्या मोजणीचं कामकाज हे सुरू होणार आहे।
ते 2-3 दिवसात पूर्ण मोजणी करतील. वही मंत्री दीपक केसरकर ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि मराठी विभाग की ओर से विश्व मराठी सम्मेलन आगामी 4 से 6 जनवरी तक आयोजित किया जा रहा है, जिसमें देश विदेश के मराठी भाषी हिस्सा लेंगे. मराठी भाषा विभागाच्या तर्फे मराठी विश्व परिषद विश्व मराठी सम्मेलन हे दिनांक 4, 5 आणि 6 जानेवारी रोजी होते आणि अगदी लास्ट मोमेंटला आम्हाला याची तयारी करायला लागली, कारण परदेशातून येणारे जे मराठी भाषिक असतात त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या असतात परदेशामध्ये आणि त्याच्यामुळे त्या सुट्ट्या संपण्यापूर्वी ही परिषद व्हावी म्हणून आम्ही 4, 5, 6 या तारखा निवडल्या. अगदी कमी वेळामध्ये सुद्धा चांगला असा प्रतिसाद या मराठी परिषदेला मिळालेला आहे. जी लोक परदेशामध्ये राहतात त्यांनी आपल्या भाषेचं प्रेम कायम ठेवलेलं आहे आणि मग ते बृहन महाराष्ट्र मंडळाच्या निमित्ताने असतील, गरजा महाराष्ट्राच्या निमित्ताने असतील, मराठी संस्कृती मराठी भाषा ही विदेशामध्ये सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारी जी मराठी मंडळी आहे त्यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी ही मराठी चळवळ जोपासलेली आहे आणि त्याच्यामुळे या सर्वांना. वहीं दुनिया में मशहूर मुंबई यूनिवर्सिटी मास्टर प्लान तैयार करने में देरी हो रही है. MARDA की देरी से काम अधर में लटका हुआ है. वहीं RTI कार्यकर्ता अनिल गलगली ने MMRDA से मुंबई यूनिवर्सिटी के मास्टर प्लान की जानकारी मांगी थी. MMRDA के जन सूचना अधिकारी अंकित दास ने अनिल गलगली को बताया कि उक्त मास्टर प्लान तैयार करने के काम की प्रक्रिया प्रगति पथ पर है. उक्त मास्टर प्लान तैयार करने के लिए नियुक्ति कंसल्टेंट द्वारा प्रस्तुत बिल के अनुसार 4,96,000 का भुगतान किया गया है. यूनिवर्सिटी के कालीना क्षेत्र में एक मास्टर प्लान बनाने के लिए MMRD ने एक दिल्ली की कंपनी को नियुक्त किया. पिछले 40 महीने से ये कंपनी मास्टर प्लान बनाने को तैयार नहीं है. सूचना के अधिकार के तहत जब हमने जानकारी मांगी तो पता चला कि उस कंपनी को जो सलाहकार दी उसे 5 लाख रुपए MMRD ने अब तक दिए हुए हैं. करीब 1,12,00,000 में ये मास्टर प्लान बनकर तैयार होने वाला है. वह जिस गति से काम होना चाहिए उस गति से काम नहीं हो रहा है और MMRD भी उस पर शिकंजा नहीं कस रही है. हमने एक चिट्ठी लिखकर मांग की है कि उस सलाहकार पर कार्रवाई करे, जुर्माना वसूले और जल्द से जल्द मास्टर प्लान बना. वहीं जालना के कांग्रेस विधायक कैलाश गोरंट्याल ने खोटकर पर गंभीर आरोप लगाए हैं. अर्जुन खोटकर ने जालना तालुका में रामनगर सहकारी चीनी मिल के सामग्री को बेचकर उसका उपभोग किया है. गोरंट्याल ने खोटकरों के खिलाफ समाहरणालय में शिकायत दर्ज कराई है. उसके बाद विधायक गोरंट्याल ने मीडिया से बातचीत की. कांग्रेस विधायक कैलाश गोरंट्याल ने कहा कि खोटकरों ने सरकार को धोखा देकर रामनगर सहकारी चीनी मिल पर कब्जा कर लिया है. आज जालना सहकारी साखर कारखाना शेतकरी कामगार बचाव कृती समिती रामनगर याच्या वतीने आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेबांनी एक निवेदन दिलं. निवेदन यासाठी दिलं की पहिला आमचा मुद्दा हे होता की तिथं बॉयलर नाही आहे. तिथं जे सामान होतं शुगर फॅक्टरीचा, ज्यामुळे शुगर फॅक्टरी चालती, ते सामान चोरीला गेलेलं आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यात मोठे मोठे ट्रक आहे आणि करोडोचा भंगार होता, करोडोचं सामान होतं. त्या लोकांनी कोण किती विकली त्याच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्याचा शोध घ्यावे. एक प्रथम मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जे समृद्धीचे पैसे येऊ लागले, एकतर शुगर फॅक्टरी जर उद्या शुगर फॅक्टरी चालू करायचं असेल तर त्याचा रस्ता नको, कारण 2 भाग होईल आणि मग लोक येणं जाणं त्रास होईल आणि शेतकऱ्यांना कुठून ऊस आणून ठेवायचा, कामगार कुठून यायचा, या फार मोठा प्रश्न आहे. म्हणून ते डायव्हर्ट करून कुठेतरी करा. सध्या ते काही झालेलं नाही, तुम्ही कुठे करून घ्या. एक तर रस्ता कॅन्सल करा. जर तुम्हाला रस्ता करायचा असेल तर मग त्याचे पैसे जे कामगार आहेत त्यांना
मराठा सेवा संघ के संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर ने छत्रपति संभाजी महाराज को लेकर अजीत पवार के बयान का समर्थन किया। छत्रपति संभाजी महाराज एक कैंडिडेट नायक और स्वराज्य के रक्षक थे। पुरुषोत्तम खेडेकर ने कहा कि इतिहास के अभिलेख के अनुसार छत्रपति संभाजी महाराज एक छात्र नायक और स्वराज के रक्षक थे। संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक क्षात्रवीर होते। केवळ छत्रपती संभाजी महाराजच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शेवटच्या छत्रपतींपर्यंत सर्व छत्रपती हे स्वराज्य रक्षकच होते। आणि दुसऱ्या अंगाने विचार केला तर स्वराज्य आहे तरच धर्म आहे, त्यामुळे अनायसे ते सर्व धर्मरक्षक होते। आपल्या स्वराज्यामध्ये ज्या ज्या धर्माची जनता होती त्या सर्वांचं हितरक्षण करणे, लोककल्याण करणे हा सर्वांचा एकमेव उद्देश होता। त्यामुळे अजित दादा जे बोलले की ते धर्मवीर नव्हते तर प्रत्यक्ष स्वराज्य रक्षक होते, याबाबत मराठा सेवा संघ आणि मी स्वतः। अकोला में इस वक्त संभाजी राज का मुद्दा सुर्खियों में है। बुल्ढाना जिले के विधायक संजय गायकवाड़ ने अमोल मितकरी को संबोधित किया। संजय गायकवाड़ ने अमोल मितकरी की आलोचना की तो मितकरी कहते हैं कि अगर किसी का सरनेम गायकवाड़ है तो उसे संभाजी राजे की सेना के साथ नहीं जुड़ना चाहिए और संजय गायकवाड़ मुझसे बड़े हैं, मैं उनका सम्मान करता हूं। संबंध त्या घराण्याशी असं कधी सांगितलं नाही, पण त्या पुस्तकाशी माझा संबंध आहे, त्याच्यामुळे मी इतरांसारखा आमदार झालेलो नाही चोऱ्याला भड्या करून। मी जो आमदार झालोय ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास सांगून फुले शाहू आंबेडकरांचा, याचा मला अभिमान आहे। मी 1 रुपया खर्च न करता विधिमंडळात मला पवार साहेबांनी, अजितदादांनी आणि माझ्या पक्षश्रेष्ठी जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी मला आज संधी दिली, त्यामुळे मला आनंद आहे। मी काही राजकारणाशी संबंध नाही सांगितला माझा। आणि आता ते तो आध्यात्मिक आघाडी त्याचं आडनाव भोसले आहे, मग काय तो शिवाजी महाराजांच्या कुळातला आहे का? त्याचं ओरिजिनल आडनाव शाळीग्राम आहे। आता एखाद्याचं आडनाव गायकवाड आहे, मग ते झालीत का सकवारबाई गायकवाडांची वंशज? असं नसतं ना। अरे तुमचं आडनाव किंवा तुमचं नाव किंवा तुमचा समाज हा महत्त्वाचा नाही, इथे महत्त्वाचं आहे तुमची विचारधारा। आम्ही महापुरुषांच्या रक्तात जन्माला आलो नाही, पण महापुरुषांच्या विचाराचे वारस आहोत। आम्ही कधी सोलापुर से खबर है। वारसी पांगरी शिरोला हिट फैक्ट्री ब्लास्ट मामले में मुकदमा दर्ज कर लिया गया है। फैक्ट्री मालिकों के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज कराया गया है और आरोपी मालिक यूसुफ मनियार नाना पाटेकर के खिलाफ केस दर्ज हुआ है। संगीन धाराओं समेत भारतीय विस्फोटक अधिनियम 1884 की धारा 5 और 9B के तहत मामला दर्ज किया गया है। तो वहीं फैक्ट्री मालिक यूसुफ मनियार और साथी नाना पाटेकर दोनों अभी भी फरार चल रहे हैं, उनकी तलाश जारी है। इसी बीच जिस जगह धमाका हुआ उस जगह फैक्ट्री चलाने का लाइसेंस नहीं होने की भी शिकायत का जिक्र है। मी आपल्याला हेच सांगितलं की अभिलेखावर यांचं लायसन्स होतं, हे कलेक्टर ऑफिसमधून माहिती मिळालेली आहे। याचं लायसन्स कलेक्टर ऑफिसकडून दिलं जातं एक्सप्लोजिव्ह ॲक्ट अंतर्गत, आणि त्याच्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी प्रोडक्शनची चालू होती हे तर अभिलेखावर आहे। फक्त जे त्यांनी इथे कृत्य केलं ते कायद्यानुसार आहे, बेकायदेशीर आहे, यासाठी आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आणि ते वहीं बुल्ढाना जिले के डोंगर खंडाला गांव में अवैध शराब के कारण कई हादसे हो चुके हैं, कई लोगों की जिंदगी तबाह हो चुकी है। इसलिए डोंगर खंडाला के स्त्री पुरुषों गांव में शराब की खपत को स्थायी रूप से बंद करने के लिए गांव में जन जागरूकता दौड़ निकाला है। इस मौके पर उन्होंने सामूहिक रूप से गांव में शराब के खिलाफ शराब हटाओ गांव बचाओ, गांव का विकास करो, शराबबंदी बंद करो और शराबबंदी के खिलाफ नारे लगाए। ग्रामीणों ने बार बार डोंगर खंडाला गांव में शराबबंदी की मांग की, लेकिन गांव में अभी भी शराब बिक रही है। इसलिए पुलिस प्रशासन ने फिर से बयान जारी कर गांव में अवैध शराब बंद करने की मांग की है। आमच्या डोंगर खंडाळा या गावातील मुलं शाळेत सुद्धा दारू पिऊन जाऊ राहिली, तर मग हे प्रशासन थोडे सुद्धा मदत करत नाहीये, तर मग याच्यावर काय पुढचं काय भवितव्य असणार या मुलांचं? 25 वर्ष वयागटातले मुलं जर मरून राहिले, ज्या मुलांचे लग्न होऊन राहिले नाही या दारूमुळे, तरी सुद्धा या गावात मध्ये दारूचे धंदे चालू आहे, हे देशी दारूचं दुकान सुद्धा चालू आहे।
तर मग आम्हाला जसं इथं साथ भेटली पाहिजे, हे दुकानं बंद झाले पाहिजे आणि आमच्या गावातमध्ये सगळं मुलं हे तरुण मुलं असतील, आणखीनही कोणी पिणारे असतील, तर हे गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे. ही आमची जसं विनंती आहे की या प्रशासनानं प्रत्येकानं आम्हाला सहकार्य करावं, एवढी आमची विनंती आहे. आणि हे तरुण मुलाला व्यसनातून आम्हाला त्यांना बाहर काढायचं. हमारे गांव में ग्राम सभा महिला सभा हुई है। महिला सभा में निर्णय हुआ कि गांव में की हर प्रकार की दारू, हर प्रकार का अवैध धंधे और सब बंद करने का निर्णय ग्राम सभा ने लिया है और महिला उसमें ज़्यादा से ज़्यादा सहभागी है। महिला ने निर्णय लिया कि गांव में की सब प्रकार की दारू, देशी दारू का भी दुकान हमारे गांव में है और हाथ वाले भी दारू, गावरान दारू बेचते हैं और बाकी लोग भी कुछ टपरी में से जो देशी दारू बेचते हैं वो सभी प्रकार की, जो स्कूल पर 3 स्कूल है वो स्कूल के सामने बेचे जाती, ये सब धंधे, अवैध धंधे बंद करने के लिए प्रशासन की तरफ हमने ये सभी अगली खबर वर्धा से है, जहां अलीपुर के 2 युवाओं ने महाराष्ट्र कुश्ती टूर्नामेंट के लिए क्वालिफाई किया है। देवली में हुई कुश्ती प्रतियोगिता में अलीपुर के तेजस नामदेवराव और करवर्तकर और योगेश रामदास राव हिंगे ने जीत हासिल की है। उनका चयन महाराष्ट्र केसरी प्रतियोगिता के लिए हुआ है। वहीं दोनों युवकों ने पुणे में महाराष्ट्र केसरी कुश्ती प्रतियोगिता में क्वालिफाई किया है और वे कुश्ती प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए अब पुणे जाएंगे। नमस्कार, मी ऋषी कारवटकर. जे आता जे झालेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरीमध्ये इथे माझी निवड झालेली आहे. स्पर्धा कुठे झाली होती? देवडीला. किती दिवस चालली स्पर्धा? ते स्पर्धा 1 दिवस होते, ट्रायल होतं त्यांचं महाराष्ट्र केसरीचं. त्याच्यानंतर मग गावातून किती जण गेले खेळायला? आम्ही मिनिमम 10 ते 8 जण होतो. यातून आमच्या दोघांची झाली निवड आहे की योगेश शिंगे. नमस्कार, माझं नाव योगेश शिंगे. देवडी इथे आम्ही महाराष्ट्र केसरीची ट्रायल द्यासाठी गेलो होतो. तिथं ऋषी कारवटकर आणि मी योगेश शिंगे आमच्या दोघांची निवड झाली आणि आमचे मार्गदर्शक रोहित भाऊ कलोटे आणि आमचे आईवडील समजाचे. आणि आता आम्ही पुन्हा इथे जाणार आहोत महाराष्ट्र केसरीची ट्रायल द्यासाठी. तुम्ही रोज कुठे प्रॅक्टिस करता मग कुस्ती? आम्ही ग्रामपंचायतचा आखाडा, आमची व्यायामशाळा पाटोडी बाजार येथे. किती मुलं? अपना महाराष्ट्र में मेरे साथ फिलहाल इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों को देखने के लिए देखते रहिए आर्या न्यूज़। नमस्कार।